कोल्हापूरच्या वडणगे गावात कोंबड्याच्या आरवण्यामुळे गावात शिवपार्वतीचं स्थान निर्माण। शिवपूजनात अनेक ठिकाणी फक्त शिवाची मंदिरं व त्यामध्ये शिवलिंग पाहायला मिळतं, परंतु कोल्हापुरातील अर्थात करवीर क्षेत्रातील वडणगे गावात शिव आणि पार्वतीची स्वतंत्र मंदिर आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं या मंदिरामध्ये भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते। खरं तर प्रत्येक मंदिरासोबतच दंतकथा जोडल्या गेलेल्या असतात। वडणगे गावातील शिवपार्वती मंदिराबाबत ही एका कोंबड्याची आख्यायिका सांगितली जाते, मात्र करवीर महात्म्य या ग्रंथात देखील या मंदिराचं महत्त्व सांगण्यात आलंय। कोंबड्याच्या आरवण्यामुळे गावात शिवपार्वतीचं स्थान निर्माण झालं, त्यामुळेच वडणगे गावातील ग्रामस्थांकडून शिव आणि पार्वतीच्या मंदिराच्या मध्यावर असणाऱ्या कोंबड्याच्या शिल्पाची पूजा केली जाते। वडणगे गावच्या महाशिवरात्री यात्रेला विशेष असं महत्त्व आहे, कारण करवीर महात्म्य ग्रंथामध्ये वडणग्याचा उल्लेख करवीर केशाचा केलेला आहे। पार्वती देवस्थान आणि महादेव देवस्थान अशी दोन वेगवेगळे देवस्थान असताना भारताच्या अखंड भारतवर्षामध्ये एकमेव ठिकाण वडणगे आहे आणि त्यामुळे या ठिकाणी अत्यंत असं महत्त्व आहे। एक आख्यायिका अशी आहे की महादेव आणि पार्वती सोबत प्रवास करत असताना महादेव काही कारणासाठी पुढे येऊन थांबले आणि पार्वती त्या ठिकाणी पार्वती मंदिर जिथं आहे तिथं थांबल्या। दरम्यान एक कोंबडामध्ये तुम्हाला दिसतो पार्वती गेलेला, तो कोंबडा हरवला, त्या दोन्ही ठिकाणी दोन्ही शिळा झाल्या, असं एक आख्यायिका या ठिकाणी या मंदिराच्या निमित्तानं प्रसिद्ध आहे। त्यामुळे या गावचं खूप महत्त्व आहे। या ठिकाणी महाशिवरात्री दिवशी रात्री 12 वाजता अभिषेक घालून महादेव आणि पार्वती अभिषेक घालून यात्रेची सुरुवात होते। या ठिकाणी सर्व प्रकारचे भक्त म्हणजे पूर्ण उभ्या महाराष्ट्रातून कर्नाटकातून भक्त येत असतात। जवळजवळ 3-1 लाख लोक या दिवशी भेट देतात आणि पूर्ण धार्मिक वातावरणामध्ये पूर्ण संगीत वातावरणामध्ये या ठिकाणी सोहळा संपन्न होतो। विविध मनोरंजन कार्यक्रम यानिमित्त आयोजित केले जातात आणि खूप मोठा उत्सव या निमित्तानं वडणगेमध्ये येणाऱ्या 2-3 दिवसात संपन्न होणार आहे। मी मगाशी जसं म्हटलं की या ठिकाणी कोंबडा हरवला, तर त्या ठिकाणी कोंबडा हरवल्यामुळे या ठिकाणी पार्वतीचं आणि महादेवाचं वास्तव्य झालं आणि ते कोंबड्याचंही त्या निमित्तानं महत्त्व वाढलं आणि कोंबड्याचं पूजन करणारं अखंड भारतवर्षातलं एकमेव वडणगे गाव आहे। आपण बघितलं असेल तर या ठिकाणी पार्वती गल्लीच्या ठिकाणी कोंबड्याची पूजा केली जाते, त्या ठिकाणी त्याला धार्मिक महत्त्व आहे आणि अशा पार्श्वभूमीवर हे कोंबड्याची पूजा करणारं वडणगे एकमेव गाव आहे। लोकनायक न्यूज।